नमस्कार. मराठवाडा न्यूज 11 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 दिवस. प्रकृती बिघडली, चालता येईना, गावकरी भाऊक. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आणि मराठा हे कुणबीच आहेत आणि त्यावर हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅजेटचा आधार घेत मराठा समाजाला कुणबी दाखले देत आरक्षण द्यावे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या एकच मागणीवर ठाम असून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला आज पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. वारंवार उपोषण करत असल्यामुळे जरांगे यांच्या शरीरातील त्राण उरला नसल्याने त्यांना आता चालणंही कठीण झाल्याचे दिसून येत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाच्या या 4 दिवसात जरांगे यांनी अन्न आणि पाण्याचा थेंबही घेतला नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. मनोज जरांगे यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. त्यांना अशक्तपणा आता आलाय. त्यांना चक्कर सारखं होत असून 2 पावलेही चालता येत नाही. चालताना त्यांना कार्यकर्त्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे पाहायला मिळते. तर तिथे त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्या स्थळी बसले कार्यकर्त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील स्टेजवरून खाली उतरले, पण प्रचंड थकवा वाढल्याने त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्य झालं नसल्याने त्यांनी लगेच बसून घेतलं. जरांगे पाटील यांची अवस्था पाहून गावातील महिलांना अश्रू अनावर झाले आहेत.